नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही? येस मित्रांनो, असायलाच पाहिजे. मित्रांनो, जेवढं आपण आनंदी, उत्साही राहू, तेवढं आपण कार्यक्षम बनू आणि चांगलं चांगलं काम आपण करू शकतो. मित्रांनो, आज आपण अशा नवीन विषयावर डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे आपले मन. मित्रांनो, आपल्या मनामध्ये एकाच वेळेस खूप सारे विचार चालू असतात. पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. एका सेकंदामध्ये जवळपास आपल्या मनात 5 ते 6 विचार येऊन जातात. दिवसाला जवळपास 57-58 हजार विचार आपल्या मनात येतात. पॉझिटिव्ह असतात, चांगले असतात, निगेटिव्ह पण असतात. तर मित्रांनो, हे ॲटोमॅटिक प्रोसेस आहे. तर हे विचार जे येतात मनामध्ये, आपण आपण त्याला चांगल्या गोष्टीकडे डायव्हर्ट करू शकतो का? किंवा आपण चांगले विचार आणू शकतो का? तर हे आपल्या हातात आहे का? तर आणि निश्चितच आपल्या हातात आहे. कारण आपण चांगले विचार करणं आणि वाईट विचारांना काढून टाकणं हे आपण सहज करू शकतो. तर हे कसे करू शकणार मित्रांनो? की जेव्हा आपल्या मनात काही पण विचार येतात, तेव्हा आपण त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करायचा, की आपण चांगले विचारावर जे आपल्याला साध्य करायचं आहे त्या विचारावर आपण जाण्याचा प्रयत्न करायचा. तसं आपल्याला सांगितलं आहे, आपले साधू संत महात्मे सांगून गेले, की नामस्मरण करा. नामस्मरण करण्याचा अर्थ काय मित्रांनो? की नामस्मरण म्हणजे आपलं जे मन भटकत असतं, त्या भटकणाऱ्या मनाला एका ठिकाणी केंद्रित करणं म्हणजे नामस्मरण. देवाचं नाव म्हणजे एका देवाच्या नावावर किंवा आपल्या जो पण गुरुमंत्र असेल त्या नावावर असं त्याला हे करायचं, एका ठिकाणी आणायचं, म्हणजे भटकू द्यायचं नाही. म्हणजे हे तेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपलं, त्यामुळे आपण एकाग्र होतो आणि आपलं मन भटकणाऱ्या मनाला आपण एका ठिकाणी आणू शकतो. तर मित्रांनो, चांगले विचार आपण आणू शकतो का? निश्चितच आणू शकतो. जे आपल्याला साध्य करायचं आहे तेच जर आपल्या मनाला आपण सारखं सारखं सांगत गेलो तर आपले ॲक्शन त्याप्रमाणे होत जातील, आपण कृती त्याप्रमाणे करत जाऊ आणि त्या टार्गेटच्या जवळपास आपण नक्कीच आपण पोहोचू शकतो. जसं आपण विचार करणार तसं आपण घडणार हे निश्चित आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हे आपले मन सर्व सिद्धीचे कारण आहे, त्याला आपण प्रसन्न ठेवायला पाहिजे. चांगले विचार आणून निगेटिव्ह विचारानं काहीच साध्य होणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो. जसं एका प्रोग्राममध्ये मी गेलेलो, तिथं कोणी ओळखीचं पण नव्हतं. पण असाच एक माणूस पुढे आला, पुढं चांगले कपडे काढून आला, हाय फाय मोबाईल होता त्याच्या हातामध्ये आणि सारखा पुढे करायचा. त्या माणसाला मी ओळखत पण नव्हतो. पण त्या माणसाबद्दल माझे मनात एवढे विचार यायला लागले, अरे हा माणूस अहंकारी असेल, एवढं भारी भारी कपडे घालून फिरतो, एवढं मोबाईल घालून फिरतो, मध्ये मध्ये करतो. तर मित्रांनो, मी त्याला तर ओळखत पण नव्हतो, पण एवढे विचार माझ्या मनात येऊन गेले. तर हे विनाकारणच आहे, याचं काही गरज पण नव्हती. त्या माणसासोबत माझा काही संबंध पण नव्हता. तरी मित्रांनो, असे विचार येतात, त्याला आपण काही करू शकत नाही. पण आपण सारखं त्याला डायव्हर्ट करून आपलं साध्य याच्यावर आपण आणू शकतो. म्हणून मित्रांनो, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. कारण आपलं जे मन चिंती ते वैरी न चिंती हे आपण म्हणतो. जे आपलं मन विचार करू शकते ते दुसरं कोणीच विचार करू शकत नाही. म्हणून आपण चांगलेच विचार करायला पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपल्या मनाला जे विचार येतात त्याला आपल्याला पॉझिटिव्हकडे घेऊन जाऊया. कारण आपण श्रीमंतीचे विचार करत असू तर आपण श्रीमंत होऊ. गरिबीचे विचार आणले तर आपण त्याकडे ओढले जाऊ. कारण जसे विचार करणं त्याकडे आपण जाणार. तर मित्रांनो, पॉझिटिव्ह विचार करा, चांगले विचार करा आणि जे आपलं साध्य करायचं आहे त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. तेव्हाच आपण आपलं साध्य मिळू शकतो. धन्यवाद. परत एकदा भेटूया नवीन टॉपिकसह. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला तर विसरूच नका. धन्यवाद.